हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 7 वाजलेत. आपण आज व्यायामला गेलेलो नाहीत. आज तर काहीच कारण नव्हतं जायला, सगळं ओके होतं तरी गेलो नाहीत. कंटाळाच म्हणायचा ह्या गोष्टीला. उद्यापासून नक्की जाऊत. आता आजच्या दिवस पडली सुट्टी. बघू शकता व्यवस्थित भिजलेलं आहे. तो पलीकडचा ज्ञानोनी सारा घोळीला होता, तेव्हा भरला भिजला व्यवस्थित. हे 2 नंबरचा माझा होता, हे 3 नंबरचा भैयाचा सगळ्यात भारी भिजला ज्ञानोचा भैयाचा, ह्यो मंगेशचा आणि ह्यो अशोकचा. घोळीले होते आम्ही, व्यवस्थित भिजले सगळे. आपल्याला कोंबड्याला जाळी बसायची होती म्हणून आपण आलो थेट नेलो. सकाळ सकाळ उठील लेकरू झोपीत. त्याचा आपण घासाला एडा करतो, तो त्याचा घास आहे. घास एकदम मला जरा भांगार दिसायला. मला पण तुला पण दिसतोय का भांगार? हे काय त्याचे हेच नाही, असे ठोंबड्या कुठं मुठं झाले. तिकडला शेंड्यातला आहे उलसाक भारी, तसा पाहिजे. तर बघू शकतात पवनच्या शेडचं काम चालू आहे. चांगले का आरनो बघायला आला काम त्याचं. मम्मी पण आली बघ शेडचं काम बघायला. हे कलरिंग चालू आहे सध्या अँगलला. आले तुझं शीट बघायला म्हणलं मला घेऊन तरी चल. तिकडून सुरू होतं शेड, तर परत पुढं जाऊन संपत आहे. काय तर बघू शकतात आपण आलेलो आज गैनाथ गडावर. ज्ञानू चिवडम चिवडा इकडं बघ, चिवडा चिवडा आरनोनचे पुढं आहे. दिस इज द नाईट टाइम गैनाथगड. तर आपण आलेलो गैनाथ गडावरती. हे बघू शकतात आत्ताचं वातावरण. मम्मीन ते पुढे गेले तर आपण मागं राहिलो, कारण आपला फोटोग्राफर फोटोशूट करीत आहे. एकदम मस्त फोटोशूट, 100 रुपयाला. हे वातावरण बघू शकता तुम्ही, कसलं फ्रेश, एकदम प्रसन्न. थंडी नाही, काही नाही. किती वाजले तर आता 7:30 वाजले, तरी एकदम फ्रेश वाटतंय. हे गाईज आपले ही चिल्लर तर सभा मंडप बघू शकतात तुम्ही. हे थांबा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे परमनंटचं आहे का आता दिलेलं नाही. याचा अँगल बघा केवढ्याला आहे. किती दांडग आहे. दांडगे एकदम मोठं सभा मंडप आहे. कीर्तनात बसलेलो आहे. फॉर्मॅलिटीज म्हणून 5 मिनिटं बसायला सांगितलंय.